शनिवारची रात्र संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावात कीर्तन सुरू असतानाच अचानक गोंधळ उडाला। हरिभक्तपरायण संग्रामबापू भंडारे यांचं कीर्तन सुरू असताना त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केल्याचा आरोप करत काही जणांनी आक्षेप घेतला। वाद वाढत गेला आणि थेट महाराजांवर हल्ला झाल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला। वाद टोकाला गेला आणि या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल। पण प्रकरण इथंच संपलं नाही, तर कीर्तनाच्या या वादानं थेट राजकीय आखाडा पेटवला। खताळ विरुद्ध थोरात याचा वणवा तापला आणि शांत संगमनेर अशांत होताना दिसून आलं। शिवसेनेचे भगवे टोपेधारी आमदार अमोल खताळ आणि भाजप आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले रस्त्यावर उतरले आणि आरोपाचा थेट बाण काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे वळला। 40 वर्षांपासून संगमनेरची संस्कृती बिघडवली। थोरातांनी अफजल खान औरंगजेब यांच्यावर बोलणाऱ्या महाराजांवर हल्ला घडविल्याचा थेट आरोप अमोल खताळ यांनी केला। एवढंच काय, तर ते थेट थोरातांच्या DNA पर्यंत जाऊन पोहोचले। तुमचा वारसा नेमका कोणाचा आहे हे आता मला सांगावं लागेल। तुम्हाला औरंगजेबाचा एवढा धोका का आलाय? तुमचा DNA तपासावा लागेल। अमोल खताळांच्या जोरदार फटकेबाजीनंतर आचार्य तुषार भोसलेही सरून उठले। स्थानिक आमदारच फटाके फोडतो म्हटल्यावर त्यांनीही आपली तोफ डागलली आणि थोरात इटालियन बाईच्या घरातलं खाऊन धर्माशी गद्दारी करत असल्याचा घणाघात केला। एवढंच काय, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून मुख्यमंत्री देखील आदरानं नाव घेत असलेल्या बाळासाहेब थोरातांना नमखरा म्हणून मोकळे झाले। तुमचा जन्म कोणत्या धर्मात झाला मला ठाऊक नाही, पण तुम्ही इटालियन बाईच्या घरचं खाऊन 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 त्या इटालियन बाईचे पाय धुवून 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 आपल्या स्वतःच्या धर्माशी इतके गद्दार झाला, तुम्हाला नमक हराम हीच पदवी शोभून दिसेल, दुसरी शोभणार नाही। राहुल गांधींचा आदेश पाहत थोरातांनीच आपल्या बगलबच्चन मार्फतच कीर्तनात गोंधळ घडवल्याचा आरोपही त्यांनी संगमनेरच्या चौकात केला। महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं जागरण केलं आणि हिंदुत्वाच्या जागरणामुळे या ठिकाणी महायुतीला जोरदार अशी सत्ता मिळाली। म्हणून राहुल गांधींनी त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बोलवून त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रागवले आणि सांगितलं की पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातले हे जे कीर्तन आहेत, या कीर्तनातनं हिंदू धर्माचा प्रचार प्रसार बंद झाला पाहिजे। आणि ते टार्गेट दिल्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या बगलबच्चांकडनं संगमनेरमध्ये हा प्रयोग करून बघण्याचा प्रयत्न केला। संगमनेरच्या बस स्टँड समोरील चौकात झालेल्या रास्ता रोकोमध्ये थोरातांवर विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। थोरातांवर हिंदू विरोधी असल्याचा ठपका ठेवत भाषणं केली गेली, पण या सगळ्यात मोठी बत्ती लावली ती स्वतः हरिभक्तपरायण संग्रामबापू भंडारे महाराजांनी। त्यांनी थोरात यांचं नाव घेतलं आणि धमकीच्या सुरात आम्हाला आता नथुराम गोडसे व्हावं लागेल म्हटलं। या विधानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला। घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये, आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागलं, कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही। कीर्तनकार महाराजांच्या धमकी व्हिडिओनं थोरातांचं पित्त खवळलं आणि नको नको म्हणत असणाऱ्या थोरातांनी थेट पत्रकार परिषद घेत ज्यांनी तोंडसूक घेतलं त्यांना आपल्या गोडगोड स्टाईलनं पण खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं। मी महात्मा गांधी नाही, पण जर एखादा नथुराम गोडसे आला आणि गांधींसारखं बलिदान द्यावं लागलं तर लोकशाहीसाठी आनंदाने देईल। कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांचा विषय एका वाक्यात मिटवल्यानंतर विद्यमान आमदार अमोल खताळांनी तर बौद्धिक पातळीवरच हल्ला चढवला। डीएनएची मागणी करणाऱ्या आमदार खताळांना डीएनए काय असतो हे माहीत तरी आहे का, असा प्रश्न उभा करून फुल स्टॉप दिला। नथुराम गोडसे व्हावं लागेल, नथुराम गोडसे प्रमाणे तुमचं म्हणजे मला महात्मा गांधींसारखं आम्ही
तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू. खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदानं घेईल मी. जर कुणी तत्वाकरता विचाराकरता म्हणून आम्ही जगत असताना कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडसे आमच्या पुढं आला एखादा, तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. मी महात्मा गांधी नाही, पण त्या वैचारिक आपल्या विचाराकरताचं बलिदान हे आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे. आता काय किती नीच पातळी खालची पातळी असतं त्याचं ते उदाहरण आहे. त्याला ते DNA माहिती का, काय असतं DNA हे तरी माहिती आहे का? DNA शब्दच प्रथम कुणीतरी लिहून दिला असेल आणि तो बोलला असेल. याच्यापेक्षा त्यांची बौद्धिक पातळी नाही. खरं तर संगमनेरमध्ये लोकशाही निवडणुकीनंतर वारे जरा बदललं. विधानसभेला तर आरोप प्रत्यारोपापासून जाळपोळपर्यंत पोहोचलं. विधानसभेत झालेले बेंड आता टिचकी मारली तरी फुटण्याच्या तयारीत आहे. याचाच परिपाक म्हणजे गुलेवाडी कीर्तन सोहळा. कीर्तनाचा मंच आणि भक्तीचा संदेश द्यायची जागा, पण इथे मात्र भक्तीपेक्षा राजकारणाचा राडा, धमक्या आणि हल्ले यामुळे संगमनेरचं वातावरण तापलंय. नवे जुने व्हिडिओ मिक्स करून खिचडी केली जाते आणि रस्त्यावर ठिय्या देत संगमनेरच्या जनतेला यात भरडलं जात आहे. आता यापुढील कमाल म्हणजे खताळांच्या रस्ता रोकोनंतर आता थोरातांचा चक्का जाम शिजतो. आता हा वाद केवळ कीर्तनापुरता मर्यादित राहतो का, की स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या रणांगणात थेट खताळ विरुद्ध थोरात असा दंगल राजकारण रंगणार, हाच खरा प्रश्न आहे. मनीष दवंगे, पाटील, SP 24 तास, अहिल्यानगर.